नमस्कार, मी सुनील पाटील. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. पनवेल परिसरात ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेला काळाधंदा अखेर विधानसभेच्या चौकटीत या ठिकाणी उघड झाला आहे. पनवेल फक्त वाढणारे शहर नाही, तर आज राज्यासमोर उभा राहिलेला एक ज्वलंत प्रश्न आहे. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नेमकं चाललंय काय पनवेलमध्ये? हा प्रश्न आज फक्त पनवेलचा नाही, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. वर्षानुवर्षे सगळ्यांना माहीत असलेला पण सत्तेच्या दारात पोहोचवण्यात दिलेला हा विषय आज थेट विधानसभेत दणक्यात आदळला आहे. विधानसभेत स्फोटक पद्धतीने आवाज उठवला गेला आहे. तर कोणी उठवलाय? शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे, ठाकरे गटाचे नेते, प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका या ठिकाणी घेतलेली दिसत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात 2 आमदार, उरणमध्ये 1 आमदार, आजूबाजूला माजी आमदार, माजी खासदार, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, मोठमोठे राजकीय चेहरे. पण प्रश्न एकच, एवढ्या वर्षात कुणाचाही अंतकरण हललं नाही. एकदाच पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांनी आवाज उठवला होता, पण तोही आवाज हळूहळू दाबला गेला, गिळला गेला आणि आज तोच मुद्दा विधानसभेत पुन्हा उभा राहिला आहे, उभा ठाकला आहे. भास्कर जाधवांचा थेट आणि अंगावर येणारा सवाल केला आहे की ऑर्केस्ट्राच्या नावाखाली रात्रभर चालणारे लेडीज बार बंद करा. कारण सर्वांना माहित आहे, अहो शाळेच्या अगदी आजूबाजूला बार सुरू आहेत. पनवेल तालुक्यात कोण गाव आहे जिथे एका शाळेच्या हाकेच्या अंतरावर 10 बार चालतात? हा फक्त आरोप नाही, हे भयंकर वास्तव आहे. त्या शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या मुलांवर त्याचा काय परिणाम होतोय? त्यांचं भवितव्य कोणाच्या हातात दिलं जातंय? पालक वर्गात संताप आहे, भीती आहे, पण प्रशासन आजही शांत आहे. तर पनवेल शहरात भर वस्तीत मंदिराच्या शेजारी सोसायटीच्या खाली बार आणि वर राहतात कुटुंब. हे चाललंय काय? दिवसा सगळे हॉटेल बंद, सगळं अलबेल असल्याचा देखावा. पण रात्रीच खेळ चाले. रात्री पनवेलच्या आसपासच्या पनवेल शहराचा चेहरा बदलतो. अहो मुख्यमंत्री साहेब, फक्त एक काम करा, पनवेलच्या बाजूने रात्रीचा प्रवास करून बघा. कुठेही आत वळायची गरज नाही. थेट मुंबई पुणे महामार्ग पहा, झगमगाट, आलिशान गाड्या, कर्णकर्कश आवाज, हजारोंची गर्दी. प्रश्न साधा आहे, ही गर्दी ऑर्केस्ट्रा ऐकायला येते का? हो नाही. इथे उघडपणे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली लेडीज बार चालले जात आहेत आणि हे सगळं पोलीस प्रशासनाच्या समोर. हे दुर्लक्ष नाही, ही व्यवस्था आहे, ही संगणमताची साखळी आहे. मग आता प्रश्न राज्याचा आहे. विधानसभेत उठवलेला आवाज खरंच बदल घडणार का? की याही वेळेस फाईल पुढे सरकवली जाईल आणि विषय थंड केला जाईल? पनवेलच्या जनतेचा या ठिकाणी स्पष्ट इशारा आहे, आता गप्प बसायचं नाही. हा फक्त आवाज नाही, हा इशारा आहे. आणि विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला सरकारला उत्तर द्यायलाच या ठिकाणी लागणार आहे. इतकी वर्ष हे सगळं चालू आहे म्हणजे प्रशासनाला माहिती नव्हतं का? पोलीस यंत्रणा काय करत होती? पैसा, हप्ता आणि राजकीय संरक्षणामुळे हे धंदे फोकावले आहेत का? याची उत्तर मिळणं कठीण आहे. अहो एवढ्या वर्षात झालं नाही, एवढ्या वर्षात जमलं नाही, आता होणार आहे का? चॅनलला जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.